तुझ्यावरचा जीव घेणा हल्ला दयानंद काकांनीच केला होता। इतकं भयंकर काम करून तो माणूस आपल्या घरात राजरोसपणे वावरतोय। हे सगळं सगळं खूप डेंजरस आहे श्रीज, खूप डेंजरस आहे। आय नो, पण खात्री करून घेतल्याशिवाय आपण त्यांच्यावर आरोप नाही करू शकत आणि त्यासाठी आपल्या हातात पक्का पुरावा हवा आणि तो लवकरात लवकर शोधायला हवा। पण माझी पूर्णपणे खात्री आहे की हा हल्ला त्यांनीच केलाय। आता तू फक्त बघ त्यांचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर कसा आणते मी ते। जितका भयंकर गुन्हा त्यांनी केलाय ना तितकीच भयंकर शिक्षा मी त्यांना दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये श्रेयस। काय झालं? असं का बघतोयस? असं का म्हणजे? तुझं प्रेम बघतोय, हा तुझा आवेश बघतोय। हे सगळं बघून तुझ्याकडे बघत राहावंसं वाटतं माहितीये। आणि बोल ना तू, बोलायचं थांबू नकोस। आराध्या, तू बोलायला लागलीस ना की ऐकत राहावंसं वाटतं। तुझं आपलं काहीतरीच असतं रे। हे सगळं सामान कुणी उचकटून ठेवलं असेल? कुणाची एवढी हिंमत आमच्या रूम मध्ये यायची? हे जे कोणी आहे ना ते शोधून काढलंच पाहिजे। काय सगळा पसारा करून ठेवलाय? हा, काय चाललंय काय तुमचं? हो बघा ना, मी ना बाहेर गेले होते, जाताना कपाटाला लॉक लावलं, चावी ड्रॉवर मध्ये ठेवली आणि येऊन बघते तर काय, कपाट उघडं, सामान सगळं इकडे तिकडे झालेलं आणि हे इस्त्रीचे कपडे सुद्धा पसरलेले। जसं कोणी उलटा परत करतं ना शोधण्यासाठी, तसं झालंय बघा हे सगळं। चोरीला तर काही गेलं नाही ना कपाटातून? नाही नाही, चोरीला काही गेलं नाहीये, सगळं जिथल्या तिथे आहे। हा तोच कुर्ता आहे जो मी श्रेयसचा गळा दाबताना घातला होता। कुर्ता द्या। काय करताय? मला चहा हवाय हेही कळत नाही का तुम्हाला? चिडताय काय? सांगितल्याशिवाय कसं करणार मला? आता कळलं ना, जा घेऊन या। आणते। शकुंतला म्हणते त्याप्रमाणे जर कोणी या घरात आलं असेल आणि दागिने किंवा रोकड न घेऊन जाता फक्त कपड्याचीच उलटपालट केली असेल, म्हणजे हा माणूस घरातलाच असणार। म्हणजे कोणाला संशय तर आला नसेल ना? आणि जर संशय आलाच असेल तर हे तुटलेलं बटन गेलं कुठे? त्या व्यक्तीकडे तर नसेल ना हे बटन? किती निरागस आहे माझा श्रेयस। असू दे, आता झोपू दे, नंतर येईन आरती द्यायला।
हे बरं आहे. असं गोड गोड बोलता येतं, पण एरवी बरोबर टाळतेस मला. आता काही सोडणार नाही मी तुला. झोड. पारोशा कुठला? आरती घेऊन आली मी देवीची. उठ चल, फ्रेश हो आणि मग लाडी गोडीला. सकाळी सकाळी असं दूर लोटायचं नाहीये. एक तर आपल्या रूम मध्ये राहत नाहीस, वर एवढी दादागिरी. चल सॉरी म्हण आधी, आणि मग स्वीट असं गुड मॉर्निंग म्हण, आणि मग आय लव्ह यू म्हण. मगच जाऊ दे मी, नाहीतर बघ काय ते. इतकं गोड गोड बोलतोस ना, कोणी विरगळे. पण तू वेगळत नाहीस ना. गुड बॉय आहेस ना तू. मग सकाळी असं छान उठायचं, फ्रेश व्हायचं, घरच्या सगळ्यांबरोबर ब्रेकफास्टला बसायचं. काय ओके टीचर. चल फ्रेश हो, मी खाली जाते. बरं ऐक, काल मी जे सांगितलंय ते लक्षात आहे ना? ते बटन आत्ताच्या रूम मध्येच राहिलंय, ते काही करून आपल्याला मिळवायला हवं. श्रेयस, पदर सोड बरं. तुझा पटकन आवरायला. नाही, जा म्हंटल ना. नको ना. जा श्रेयस. नको ना. श्रेयस जा. आलोच तयार होऊन. ते बटन शोधायला काहीतरी युक्ती केलीच पाहिजे.